औरंगजेबबाबत सपाचे नेते अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची। औरंगजेबच्या काळामध्ये भारतात अनेक मंदिरं बांधण्यात आली, त्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 24% इतका होता असं अबू आझमी यांनी म्हटलेलं आहे। औरंगजेब क्रूर नव्हता, उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळामध्ये भारताला सोने की चिडिया म्हणायचे असंही आझमी यांनी म्हटलेलं आहे। औरंगजेबच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान, बर्मा देशापर्यंत होती असंही आझमींनी म्हटलेलं आहे। त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झालाय। ये सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहां पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता, बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। मैं एक ही बात बोलूंगा, औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। हमारी सरहद जो है अफगानिस्तान, बर्मा तक बढ़ी हुई थी, समझा आपने। और इसी को देख कर अंग्रेज यहाँ आया था, एक इंसाफ पसंद बादशाह था वो। इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना चाहिए। धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे। खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे। आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी तिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे। कायद्याची गरज नाहीये, कायदा म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला महाराजांचा अपमान करतो याच्यावर कायदा पाहिजे। आता ते सोलापूरकर बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे, ते कोरटकर की कोण बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे। मग अबू आझमी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, तिघांवर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना बेड्यात ठोकल्याच गेलं पाहिजे। एमपीला पळून गेले, कुठेही पळून गेले असतील जे। आता बघा काही ठराविक लोक विमानात तुम्हाला बँकॉकला जाताना 5 तासात सापडतात, मग जे महाराजांचा अपमान करतात ते नाही सापडत तुम्हाला। तर आता नवा वाद निर्माण झालेला आहे। औरंगजेबाने अनेक हिंदूंची मंदिरं बांधली, औरंगजेब क्रूर शासक नव्हता अशा प्रकारचं विधान अबू आझमी यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता नवा वाद यामुळे निर्माण झालेला आहे। औरंगजेब उत्तम प्रशासक होता, क्रूर शासक नव्हता अशा प्रकारचं वक्तव्य आझमींनी केलेलं आहे। तर औरंगजेबाच्या काळात अनेक मंदिर बांधण्यात आली असा सुद्धा उल्लेख आझमींनी केलेला आहे। तसंच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा 24% होता असं सुद्धा अबू आझमींनी म्हटलेलं आहे। भारताला लोक सोने की चिडिया म्हणायचे। एकंदर औरंगजेबाचं कौतुक अबू आझमी यांनी केलेलं आहे, त्यामुळे आता नवा वाद आता या निमित्ताने निर्माण झालेला आहे। औरंगजेबाने अनेक हिंदूंची मंदिरं बांधली, औरंगजेब क्रूर शासक नव्हता अशा प्रकारचं विधान अबू आझमी यांनी केलेलं आहे। अबू आझमी नेमकं काय म्हणालेत आपण पुन्हा एकदा ऐकूया। ये सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहां पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता, औरंगजेब क्रूर शासक बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। मैं एक ही बात बोलूंगा, औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। हमारी सरहद जो है अफगानिस्तान, बर्मा तक बढ़ी हुई थी, समझा आपने। और इसी को देख कर अंग्रेज यहाँ आया था, एक इंसाफ पसंद बादशाह था वो। इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना चाहिए।